काढलेला वेळ आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप अभिनंदन करते. कारण की पुष्कळ महिला जे आहेत त्या एक सवय आहे, एक स्वभाव आहे, आईपासून आजीपासून बघितले की स्वतःसाठी त्या जगत नाही. त्या जगतात आपल्या भावासाठी, वडिलांसाठी, लग्न झाल्यावर आपल्या पतीसाठी, मुलांसाठी, नंतर सासू जे 3 वर्षाचे एकदा, 5 वर्षाचे एकदा ही तपासणी फक्त करावी लागते. 21 वर्षाच्या वरील सर्व महिलांनी ही तपासणी केली पाहिजे. हे पण एक सर्वायकल कॅन्सरचं स्क्रीनिंगचं टेस्ट आहे. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे स्तनाचा कॅन्सर. आज आपण किती ऍक्टिव्हिटीज म्हणजे आपल्या ओळखीतल्या जवळजवळच्या लोकांना सक्सेस झालं. नंतर डॉक्टरांनी तिला सांगितलं की तुम्हाला पूर्ण झोपून होती ना, एक पाय आणि हात पाय दोन्ही चोपक होते ऑपरेशन झाल्यामुळं. मग त्यांनी फिजिओथेरपी म्हणजे व्यायामचा सल्ला दिला. तुम्ही दवाखान्यात कुठल्या तर ॲडमिट होऊन नाही तुम्हाला असं नेता येणार नाही. पुतळा नेल्याने जरी कोण बघायला आलं तर पुतळा नेल्याने म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन झालं उठता येत नाही. पण मग आम्ही इथला हॉस्पिटलचा पत्ता काढला. म्हणजे तिथं आम्ही आणखी 1 महिन्याला ॲडमिट आहे. अक्षरशः झोपून होती. आता सांगायला लगेच सगळ्या जागेवर होती. आता पूर्णपणे आता ती चालायला लागलेली आहे. आपल्या इथला स्टॉप एवढा चांगला आहे. आम्ही घरी सुद्धा तिची एवढी सेवा करू शकू शकतो इथल्या स्टाफने. आणि अक्षरशः म्हणून डॉक्टर आहे त्यांची सुद्धा मी कौतुक करतो. आणि आपल्या धनश्री हॉस्पिटलचा आभार मानतो. हे शब्द आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. धन्यवाद सर, तुमचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत आणि सगळ्यांसोबत शेअर केल्याबद्दल. आणि आमच्या स्टाफचं पण खूप खूप अभिनंदन. त्या सगळ्या आमच्या स्टाफ जे आमच्यासोबत उभे आहेत, एकच करणं हे शक्य नाही. पूर्ण टीम आहे. जी टीम जी आहे आमच्यासोबत उभी आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या. थँक्यू. सो जे अर्ली एज ऑफ मॅरेज आहे ते खूप उशिरा पण नाही, कारण की ऑफकोर्स प्रेग्नन्सी हा आमचे प्रॉब्लेम राहत आहे. पण खूप लवकर ज्यांचे लग्न होते मग त्यांचा काही विकास जो आहे शैक्षणिकपणा, बौद्धिकपणा हा विकास होत नाही. तर त्याच्यामुळे लवकर मॅरेजेस जे आहे ते प्लीज म्हणजे इथे जेवढे ऐकत आहेत मला वाटतं त्यांच्या घरी गावामध्ये कुठेतरी होतच आहे. बरोबर नाही? लवकर लग्न 18 वर्ष पहिली पाळी आणि दुसरी पाळी आणि लग्न नाही व्हायला पाहिजे. आता आपण 21व्या शतकात बोलतोय तरी पण आपल्याला हे लवकर लग्नाबद्दल बोलावं लागत आहे. हा मुलगी जवळ होते शिकवा तिला, तिला 12वी ग्रॅज्युएट करा, नंतर करा तुमचं लग्न. नाही ते